नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शन जवळ आले. तुम्ही कुणाला मतदान करताय? शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे? आता मतदान कोणालाही करा, पण मी काही मुद्दे सांगतो ते फक्त लक्षात घ्या. 5 वर्षात आपला महाराष्ट्र कसा पडला गेला, पक्ष कसे फोडले गेले, आमदार कुठे पळवले गेले, आपण ज्या आमदाराला मतदान केलं होतं तो त्याच पक्षात आहे का, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला का, एसटी कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण झाले का, मराठा आरक्षण मिळालं का, महागाई दर कमी झाला का, महाराष्ट्रात किती प्रकल्प आले आणि किती प्रकल्प बाहेर गेले, राज्यात गुन्हेगारी कमी झाले का, असे भरपूर मुद्दे आहेत. असे सगळे मुद्दे लक्षात घेऊन योग्य उमेदवाराला मतदान करा. आणि सरकारने आणलेली योजना, म्हणजे हे सरकार तुम्हाला 2,000 देणार आहे आणि ते सरकार आलं तर तुम्हाला फुकटचे 3,000 रुपये देणार आहे. असल्या योजनांना बळी पडू नका, कारण या सगळ्या तात्पुरत्या योजना आहेत. बघायचं असेल तर आपलं भविष्य बघा. आता काही जण असा विचार करतील की मी जर एक मतदान केलं नाही तर काय फरक पडेल. तर मित्रांनो, यावेळेस अटीतटीची लढाई आहे. तुमचं एक मत आणि एक आमदार सत्ता स्थापनेसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे योग्य उमेदवाराला मतदान करा.